काय हे कसं काय फोन मा एवढ्या उन्हात आणत एक तर आधीच भूक लागली मरणाची, खायला नाही काही. हॅलो, हां बोल ना. हां अगं काही नाही, इकडं दिवाळीला आलेली आहे ना मी. हां हां अगं बाई, माझ्या पप्पानी तर म्हणजे मी तर माझ्या पप्पा तर दिवाळीला आले आणि दिवाळच काढलं बघ. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता मी आले ना इकडं दिवाळीला, तर पप्पानी माझ्यासाठी ट्रक भरून ना हे आणले, काय म्हणतात फटाके फुलझाड्या, म्हणजे ट्रक भरूनच सामान आणले, वाजवायचं बरं का फक्त. आणि आम्ही दिवाळीचा बाजार असतो का दिवाळीचा, म्हणजे सामान पप्पानी मोती साबणाचे किती बाक्स आणले ते विचार, सांग बरं तो किती आणले असते. 10 अगं 100 बाक्स आणले ते मोती साबणाचे. म्हणले पहिली आंघोळ आहे, पहिल्या आंघोळी दिवशी आमचा किराणा आहे का, किराणा दिवाळीचा 4 गाड्या भरून आलाय. कसले साध्या सुद्धा असल्या नाही, 2 व्हीलर 4 व्हीलर, तसले 6 टायराची नसते का गाडी, तसले 4 गाड्या भरून आल्या ताई. हो बाई. मामी ही कुठे गेली वैष्णवी? कुठे आहेस का? हे तर काय मी. बरं बरं बरं, काय आहे का फराळाला? एक मिनिट, तुम्हाला माहित नाही का पप्पाकडे पैसे नाहीत म्हणून? हा त्यांची बेजारी सुरू आहे, त्यांना मरणाच्या आधीच पैसे द्यायचे झाले ते ह्याला त्याला, आणि पुन्हा तुम्हाला काय पाहिजे ओ फराळाला काही केलं नाही. जा तिकडे शिळी भाकर आणि चटणी ती खाऊन घ्या. बरं बरं. हॅलो, हां अगं ते माझे हस्बंड आलेत ना, ते पण माझ्यासोबत दिवाळीला, तर ते विचारत होते की म्हणजे काय केलंय फराळाला वगैरे. त्यांना सांगितलं तिथं मोठ्या टाक्या भरून ठेवल्यात आहे फराळाच्या, जे खायचंय ते खा म्हणून. हां आता काय इकडं म्हणजे आता आम्ही शेतात वगैरे तर काही संबंधच नाही बघ जाण्यात. मी आणलेली ती 20 रुपयाची काजू कतली कुठे आहे का? खाल्ली त्या मी सकाळीच. तुमची 20 रुपयाची काजू कतलीत उड्या मारती, 4 दिवसापासून 4च तुकडे आले होते, ते बी खाल्ले मी. 10 खाऊन बी कशी पुरण 20 रुपयाची काजू कतली. जा तिकडे बघा, खा शिळी भाकर ते. मला फोन लावून सांग म्हणा 20-30 रुपये येतात आणा. पैसे नाहीत त्यांच्याकडे, तुम्ही तुमचे धंदे बघा. तुम्हाला काय खाऊ पिऊ घालते का काय ते, आणि तुम्ही तुमचं काय ती कपड्याचं नियोजन लावा बघा. पप्पाकडे पैसे नाहीत तर तुम्हाला एक ड्रेस घेणार नाही तर दिवाळीला. जाऊ दे, मी फाटक्या कपड्यात होतो मग बाहेर. जा कसं जायचं. हॅलो, हो अगं तुला काय सांगू बाई, माझा नवरा मी जोडीने आलो तर माझं पोरग माझ्या पप्पानी चक्क माझ्यासाठी, म्हणजे मी इथं 12 दिवस आहे तर 12 साड्या वेगवेगळ्या कलरच्या, त्याच्यावर 12 प्रकारची ज्वेलरी, त्याच्यावर 12 प्रकारच्या बांगड्या, त्याच्यावर 12 प्रकारच्या सँडली, 12 प्रकारच्या चपला, 12 प्रकारचे चेन, 12 प्रकारच्या टिकल्या, म्हणजे 12 दिवस मी वेगवेगळी अशी साडी नाही का दिवाळीसाठी स्पेशल आणून ठेवली. आणि सेम माझ्या मुलाचं आणि माझ्या नवऱ्याचं मॅचिंग केलंय बघ. म्हणजे माझा गुलाबी साडी असली का माझ्या नवऱ्याचा गुलाबी ड्रेस, माझ्या मुलाचा गुलाबी ड्रेस, असं आम्हाला तिघाला म्हणजे असं. आणि आम्हाला रोज असं गाड्यान भिड्यान इकडं जिकडं जायचं तिकडं फिरायला. आणि फराळ हे ते अगो लईच बाई लईच, मला तर वैतागच आला एवढं खाण्यान पिण्याचा. आणि पुन्हा असं काहीच काम नाही बघ, नुसतं कंटिन्यू बसून आहे, अशी पलगावच बसलेले बघ मी बेडवर, काही नाही असं हात इकडली इकडं हालत नाही, लईच बाई आराम आहे म्हणजे इकडं. हो माझं तसंच असतंय. आता तू माझी तिकडली सासरची मैत्रीण नाहीस ना, म्हणून तुला काही माझ्या माहेराबद्दल माहिती नाही. आता आपण तिथं कसं शेजारीच ना, शेजारी म्हणून आता आपली फ्रेंडशिप झाली. पण तू कधी आली का तुला माझ्या इकडं माहेराला आणेन, मग तुला कळत माझ्या माहेरचा काही रुबाब आहे ती. हां मग तसलंच असतंय. आता माझ्या नवऱ्याला आत्ताशी कळालाय माहेरचा रुबाब माझ्या लग्नात. होय लग्नात काय विषय झाला होता, पप्पावर इन्कम टॅक्सची रेड पडली होती, त्याच्यामुळं आम्हाला कुणाला काही दाखविता येत नव्हतं, म्हणून तसं एकदम साध्या पद्धतीने मंदिरात लग्न केलं होतं. नाही तर आम्ही तिकडं स्वित्झर्लंडला बुक केलं होतं सगळं, म्हणजे जवळपास तिकडं आमचे 1-1.5 करोड गेले. स्वित्झर्लंडला सगळी बुकिंग करून ठेवली आणि अचानक इन्कम टॅक्सची रेड पडल्यामुळं काय झालं आम्हाला. तुझी ती मैत्रीण आली तिचा ड्रेस आणला होता काय तो? हो तिला थांबा ना, मला आजचे दिवस घालायचंय म्हणून फोटोशूट करण्यासाठी, तेवढं नुसते दिवाळीचे असं दिवा घेऊन. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, असा व्हिडिओ बनवायचा आणि असा दिवा पकडून फोटो काढायचे, त्याच्यासाठी आणलाय. देते म्हणव तिला थोड्या वेळाने, जा वापस ये. तिची मी बी लगेच येते नाही मागायला, एक दिवस नाही आणला की तिने बी तिचा नाही, तिने बी तिच्या बहिणीचा का काय घेतलाय. हॅलो, हां तू ते लक्षदीप हे उजळले धरी रारी शोभली कडा रांगोळी त्याच्यावर रील नाही का बनविली, असं दिवा ठेवायचा, मग त्याला ज्योत लावायची, मग पुन्हा ते दिवा असा उचलायचा, पुन्हा असं इथून हात फिरवायचा,
तसल्या रीला नाही का बनविल्या. मी तर बाई 100 बनविल्यात आहे. पप्पानी माझ्यापाशी असे 100 कॅमेरामॅन आणले होते. म्हणले तू कर आता, हे उचल हे ठेवू. कॅमेरामॅननी वेगवेगळ्या अँगलनी सगळ्यांनी शूट केलं, सगळ्यांनी एडिट करू पाठविलं. स्टेटस होय म्हणजे आता उद्या स्टेटस ठेवेल ना. त्याच्यासाठी एक सेपरेट पप्पांनी तिकडून मलेशियावरून सिंगापूरहून का कुठून तरी ड्रेस आणलाय मला. लय महागात आहे, दिसतोय हलका पण लय महागात आहे. आणि इथं टेलर नाही फिटिंगला म्हणून तो ढिल्ला येतो ना. असं वाटतं शेजारनीच आणून घातलाय काय मी. असली गत झाली काय सांगाव तुला. बरं ऐक ना, लय ऊन म्हणजे बाहेर लय ऊन पडलंय. मी थोडं आता आमच्या एसीच्या रूममध्ये जाऊन बसते. ठेवू का, बाय. लय ऊन पडलंय काय माय. बसते तिकडे शेडमध्ये थोडं.